मंडळी आज तारीख आहे किती 9 मे आहे आणि मेकअप उद्या ऑर्डर आहे त्यासाठी ती जात आहे श्रीगोंद्याला. येस मॅम. सनफ्लावर. तर हर्षदा आणि जिजा चाललेल्या आहेत ऑर्डरसाठी श्रीगोंद्याला. त्यांचं काम मिरगाव आणि मग तसंच मॅडम आमच्या आता नाही आहे जिजा 1-2-3 दिवस तरी नाही 2-3 दिवस काय बुधवारपर्यंत नाही आहे. मग मीच जाणार आहे. हो मग मेकअप आर्टिस्ट जत्रा घेऊन चालत आणि हा पण ब्लॉग ॲक्च्युली जरा उशिरा जाणार आहे कारण आधीच मागचे ब्लॉग खरं तर राहिले ते बनवायचे. परत जरा कामामुळं मला पण ते एडिट करायला जमलं नाही. थोडं गडबडच असा होती कामाचं त्यामुळे एडिट झालेलं नाही आहे. मग आता हे पण आता जे ब्लॉग आहेत ते असे 2-3 दिवसाचे मिळून करणार का कारण जिजा पण नाही आहे. मागचे पण ब्लॉग असं मिळून आम्ही एकत्र जातात ब्लॉग येतील. ओके लेट्स गो. हे काय आहे पण कैरीच पण मॅमने केलेलं आमच्या त्यामुळं आता ती पिऊन चालली होती. खूप आंबट लागतं. हे खरं ते त्याच्यामध्ये पाणी टाकून साखर टाकून हा ते अगं ते तसंच करायचं असतं का नंतर पाणी टाकूनच करायचं असतं. त्याची रेसिपी सांगते मी तुम्हाला. ओके A few moments later. पावसात मंडळी सार्थक आता सोडायला चाललाय जिजाला रिक्षातून. तिकीट नाही पैसे तसं नसतं. पुढे नेक्स्ट पॅसेंजर तुम्हाला कुठे यायचं त्यांना ऑर्डर मंडळी आम्ही स्टॉपला आलो या दोघींना सोडायला मी आणि सार्थक आणि परत त्यांना सोडून जाणार आहे. आता थोड्या वेळानं बस आहे आणि मग सोडून जायचं. मेगा पार्टीस कसं वाटतंय जायचं आता सोडून जाता ना छान वाटतंय. आम्हाला पण खूप छान वाटतंय. सगळ्यात जास्त आम्हाला छान वाटतंय. हो हो तू चाललीस का? ओके बरं बरं. इथं ना एक रिक्षा थांबली आहे त्यामुळे ही दोघं बसतात आणि असंच आम्ही निरा पित होतो. इथं निरा होतं आणि निरा पित नाही आवडलं ना तुला? हे मला आवडते बाबा निरा छान आहे. हे निरा हे आवडलं तुला? आई बरं दे दे दे. मंडळी आम्ही बसची वाट बघत होतो तोपर्यंत आलाय पाऊस. खतरनाक पैकी सार्थक पूर्ण भिजलाय ऑलमोस्ट. बस बघत बघत सगळे भिजले. पाय बघा हिचे मनी गाडी 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 घालून करू नका ना. आली का बघू बघू चला. Later that same evening. साक्षी भाऊ आणि डॅडी येत आहेत ना. हा बघ आम्ही वर उभे बघ आम्ही वर उभे डावीकडेच तुमच्या वर उभा जिजा. आम्ही जिजा खाली उतर. हा हा इथे या पुढे. नारळात झाड आहेत बघ इथे. इथेच गाडी लावा. ये साक्षी भाऊ आली डॅडी आले. जिजा किती वेळ झालं वाट बघते ना. हळू हळू हळू. डॅडी यावर. The next day. आम्ही पोहोचलो आणि आता पहिला लुक करून नवरी पुढे आली आहे आणि आम्ही जस्ट पोहोचलो लॉन मध्ये. आम्ही नाश्ता करून आलो. उठले होते म्हणून ना आता मी खाऊन आलो. हो 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 चला चला आता चला. नाश्ता केला आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही इथे पोहोचलोय. आता इथे आहे पहिला लुक आहे साखरपुडा. नंतर आहे हळद. आता इथे आम्ही मेकअप वगैरे करतो. तू आणि डॅडी इथे बसता थोडा वेळ. हो हा आले आले. छान आहे ना लॉन. इथे रात्री लग्न असणार आता. हॅलो साक्षी. ते काकू सांगतात बघ. काकू सांगतात ना तसं करायचं आणि मग बघ बघ ते काकू सांगतात बघ असं करायचं आणि ह्याच्यात टाकायचं. ह्याच्यामध्ये ऑरेंज टाकायचे आणि इकडे येलो टाकायचे आणि हे नवरा नवरीच्या अंगावर टाकायचे. मग नंतर तू टाकणार ना टाकणार ना. बघा मंडळी हा आमचा पहिला लुक झालेला आहे आणि हा होता आमचा पहिला एंगेजमेंटचा लुक. जिजा आणि इकडे खेळते.
ओढणीसोबत खेळते. हा खेळ. साक्षीसोबत खेळणार. ठीक आहे, आणि ठीक आहे. मग साक्षीसोबत खेळणार आहे आता. थोडा मला ब्रेक आहे तोपर्यंत, हो की नाही पिलू? आणि ब्राईड गेली आहे आता फोटोशूटसाठी. आता आमचा पहिला एंगेजमेंटचा लुक झाला आणि त्यानंतर आम्ही केक कटिंग होणार आहे. आता ब्राईड गेली आहे शूटला, फोटोशूटला. मग केक कटिंग झाल्यानंतर हळद असणार आहे आणि मग तोपर्यंत तरी आम्हाला ब्रेक आहे. आधीमध्ये थोडंसं टचअपची गरज असली तर आम्ही टचअप करणार. आणि आमची पिलू कशी खेळते आणि डॅडी बाहेर बसले आहेत थोडा वेळ आमचं सगळं होईपर्यंत. हळद नंतर परत एकदा आम्हाला पूर्ण फुल लुक करायचा आहे विधूचा. पण अधूनमधून मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ घेत राहते. चलो चला आता तुम्हाला खेळायचं आहे ना? खेळा. चला चला. केक कटिंग होणार आहे. चालू आहेत आता ते बंद झाले बघा. सुरू झालंय. बड्डे कधी सुरू होणार? मला केक खायचंय. आवडी दिसतीये का बघा. जिचं काय म्हणते बघा. जिचं काय म्हणते काय? नको 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 एकच बास. कोणी दिली तुला? दीदीने दिले. थँक्यू म्हणालीस का? नाही एकच बास एकच बास. थंड आहे. थोड्या वेळातच इथे हळदी सुरू होणार आहे आणि इकडे विधी सुरू होती थोड्या वेळातच. साक्षी कसं वाटतंय? खूप छान. छान झालं ना आपलं काम? हो ना. तुम्ही काय केलं मध्ये कार्यक्रम? आता इथे ग्रूमचं फोटो सेशन सुरू आहे आणि इथे ब्राईड आता आमचा मेकअप थोडा होत आलाय. फक्त ड्रेपिंग बाकी आहे आणि डॉली मॉम आली आहे ड्रेपिंगसाठी. आपला लुक फायनल झालेला आहे आणि फोटोग्राफर काय करत आहे? केक कटिंग करता व्हिडिओच नाही घेतला. तुझा जवळ मोबाईल दिलेला ना मी. तुझे फ्रेंड कोण आहेत ग? कोण आहे तुझा फ्रेंड? इकडे बघा. हाय करा. हाय. काय नाव आहे तुझं? स्वरा. आणि तुझं? बहीण आहे का तुझी? पेप्सी खाते का? तुझ्या अशा मैत्रिणी आहेत सगळ्या. सकाळपासून तिचा यांच्यासोबत खेळतीये. हो ना? हाय. किती छान डेकोरेशन केलंय. 7वे पाऊल मैत्री आणि विश्वासाचे सप्तपदी. आता सप्तपदी सुरू आहेत ना तर त्यासाठीच हे डेकोरेशन केलंय. ह्याच्यावरून येऊ नको पिलू. हे आमचं पिलू कसं करतंय. आणि इथे सप्तपदीची इथे डॉली मॉम पण बसली. सप्तपदीचे इथे विधी सुरू आहेत. थोड्या वेळानंतर मग आम्ही एक लास्टचा अक्षराचा मेकअप करणार. कोणाच्या अंगावर टाकलं? मंडळींच्या. तिचं मंडळींच्या काय? हां ठीक आहे. सप्तपदीचं हे सुरू होणार आहे. मला या आता बाकी इकडं काही इकडे घेतले भरपूर फुलं. तिथं तू काय करणार आहे ते फुलं घेऊन? नवरीच्या अंगावर टाकणार आहे का? खूप आणले. दोन्ही हातात पकड जिजा. सांगितलं टाकायचं. डोळे बंद कर. डोळे बंद कर. थोडं मागे येऊन टाक. डोळे बंद कर ना. वरती त्यांच्यावर नको टाक. वर टाका. वर. 1 2 3 गो टाका. काय टाक? सगळ्यात एकमेकींच्या अंगावर टाकायला लागल्या. गेली जिजा. काय करतेस तू? बास झाला तर बास. बास आता. नको 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 नको. ये डॉली मो जिजा. डॉली मोच्या.
बघा दोघांचं काय चाललंय इकडे. फुलं फेकता एकमेकांच्या अंगावर. मुलींच्या अंगावर टाकायला गेली फुलं. तू काय करतोय? तांदूळ वाटला का? दाखव मंगलम शुभ मंगल श्री गणनायक शिव सदा. काय दाखवायचं तुला? दाखव. मंडळी काय तुझा बघा कशी काम करते आमची. सगळ्यांना तिजाने अक्षता वाटलंय हो ना ग तिथं. सदा मंगलम शुभ मंगल सावधान. मध्ये मध्ये बघ तुझा काहीतरी चालू. साक्षी कसं वाटलं आज? छान झालंय का सगळं? मजा आली ना? तुला कसं वाटलं पिलोज? कसं वाटलं? मजा आली ना? मिरजगावला जायचं. चला कोण मिरजगावचे? कोण मिरजगावचे? हे काकू ना? हो काकू मिरजगावचे. तू काय काकू? पिलू मोबाईल कशाला घेतलास तू? हा खुर्चीवर बसून मोबाईल खेळायला गेलाय का? डॅडींकडून पैसे घेतलेत आणि फुगा आणायला चालली आहे. फोटो काढू? नाही फोटो नाही काढू. काढू. तुझा किती फुगा घ्यायला गेली त्यांच्याकडे. डॅडी तुम्ही कशाला द्यायचे पैसे तिला? हा हो आले 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 आले. म्हणजे झाल्याच्यात बसायचं. जाता जाता म्हणजे झाला याच्यात बसायचं होतं. तिच्या फ्रेंड सोबत बसली. हे दिवसभर त्याची फ्रेंड झाली होती हो ना तिचा. आपल्याला निघायचंय. आपल्याला पिलू निघायचंय. चल पिलू पिलू चल. डॅडी वाट बघतायत. डॅडी मग तू थांबतेस का? मग तू थांबतेस का? आम्ही जातो. कुठलं मंदिर आहे हे? सिद्धेश्वर यात्रा असते का? साक्षी 12 गाडी. पिलू आमचं झोपलं इकडे. बघू झोप आली का बाबू? आम्ही निघालो होतो मिरजगावला. ऑर्डर झाली, मेकअप झाले सगळे. आपण घरी चाललो आता. कधी निघालो? बराच वेळ झाला. गुगल मॅप दाखवते बघा. कोण मंडई? A few moments later. काय नाही घेतलं टॉवेल घेऊन आली मम्मी. आलो आपण मिरजगावला. इकडे बघा. अगं तुझी किती वेळ झाला आठवण काढतो तिचीचा हो की नाही? कधी जायचं मिरजगावला? कधी जायचं? आलो की नाही आपण? झोपेत होती ग ती. बाप्पा जय श्रीराम म्हण पिलू. हे मंदिर बंद आहे ना इकडे. The next day. म्हणजे मेकअप आर्टिस्ट आले आहेत त्यांच्या कामावरून आणि आता परत आणि आज कामच आहे. हाय मेकअप आर्टिस्ट कशी आहेस? एकदम हा घेतो. चला चला आता जाऊ घरी. The next day.
मंडळी आज आहे सोमवार आणि जे खतरनाक पाऊस सुरू झालेला आहे. काल म्हणजे असं 2-3 दिवस झालं पाऊसच पडतोय. आम्ही पण आता व्हिडिओ असं अधूनमधून घेत राहतो. खतरनाक पाऊस होतोय. वा आता तिकडून बघूया आपण पोहोचले. काय मस्त आहे ना पाऊस. 10 मिनिट झालं दार वाजवतोय मी. विजेचा आवाज तुला आवाज सुद्धा येत नाही. बघ ना पावसामुळे येई ना आवाज. तर इकडून दिसते खतरनाक भाई. इकडून एक आपला इथला व्ह्यू या बाल्कनीचा. आय कसं वाटतंय एवढ्या मस्त उन्हाळ्यात चकचकीत पाऊस एकदम. आता नाही एवढा उन्हाळा चालू काय म्हणजे आता रोजच पाऊस येतोय तर काय करायचं आता. मंडळी खायचं की आमचं गार्डन सगळं भरलं लगेच. आणि सार्थक गेलाय भजी आणि थोडी वडी आणायला. आता बघू कधी येतो तो भजीच्या गाड्यावर. हा मग ते बेसन पिठातून मग पाणी बेसन पीठ चुकून दिलं. नवीन बेसन पीठ मग मीच काय होतं तिखट मीठ टाकलं त्यांनी कालवलं तोपर्यंत. तूच बनवून आणला वडापाव. मी हाताने बनवला नाही का अर्धा तास मी बनवलेला. आणायला गेलतो का बनवायला गेलतो खरं झालंय आज. मेकअप आर्टिस्ट तेव्हा हिला तुझ्यासाठी काय काय करावं लागतंय बघ. हे मधुबनला गेलो मग तिथं भजी नव्हती ना. ठीक आहे धन्यवाद. भजी नसेल तर घरी यायचं. आणि 100 वेळा फोन करायला धन्यवाद. थोडी झाली ती ये माझी नोट परत आली. बापरे चला मुद्दाम 500 द्यायची परत येते. स्कीमच आहे तुझी स्कीम आहे. तुझ्याकडून शिकलोय मी. मेकअप आर्टिस्ट कसं वाटतं सार्थक. मस्त आहे. धन्यवाद जेवढं आणल्याबद्दल आम्हाला वडापाव आणि भजी. अरे थँक्यू तर बोल. मंडळी आम्ही आता मस्तपैकी एन्जॉय करतो. चला. The next day. मंडळी आज आहे तारीख 13 मे आणि जिजा आणि हर्षदा तिकडे कामाला गेलेले ना त्यांच्या. तर ते त्यांचं व्हिडिओ तुम्ही बघितला असेल याच ब्लॉगमध्ये. असे 3-4 दिवसांचा आम्ही आता एक ब्लॉग बनवणार. कारण काय झालंय की आता जिजा तिकडंच आहे. आता आम्ही पण तिकडे जाणार आहे आणि हा पण ब्लॉग अजून असं पुढं मागं जरा येईल. आता मी जो आहे तो जिजा हर्षदाच्या बड्डेचा मी ब्लॉग बनवत होतो आणि अजून एक सरप्राइझिंगली मस्त गोष्ट सांगता पूर्व. आता वाजलेच सकाळचे 11-11:30 वाजले. मस्तपैकी पाऊस येतोय. खतरनाक पैकी पाऊस. इतकं भारी वातावरण झालंय म्हणजे वाटतच नाही की आता हा उन्हाळा वगैरे काय होता. काल रात्री पण पाऊस झाला तुम्ही बघितला बघा. मी तेवढंच एक व्हिडिओ घेतलेला. मस्तपैकी पाऊस झालाय. सगळं गार झालंय. ओलं चिंब गार. आमच्या परत सोसायटीमधलं पण असून सगळं परत ओलं झालं. कोण नाही पोरं सगळे गेले सुट्टीला. खतरनाक मजा. तर आमचं असंच हेच प्लॅन आहे की आवरायचं. बुधवारी सकाळी निघायचं आहे आम्हाला. हां बुधवारी माझं तिथं ऑफिस करणार आहे मी आणि परत गुरुवार शुक्रवार जायचं आहे यात्रेला. ठीक आहे चला. आता ते जाईपर्यंत आपण छोटे छोटे असे व्हिडिओ बनवूया. लेट्स गो. म्हणजे आमची मेकअप आर्टिस्ट पण सगळं घरचं खूप मॅनेज चांगलं करते बरं काय. म्हणजे आता दुसरं अजून एक उदाहरण सांगायचं तर दही लावलेलं आणि मग भाजी. आता सगळं घराचं संपून आम्हाला परत जायचं आहे 2 आठवड्यासाठी. 1 ते 2 आठवड्यासाठी आम्ही घरातच नाही आहे खरं तर. आता इथून जसं मग पण तुम्हाला म्हटलं की पुढं जायचं आहे मला मिरजगावला. बुधवारी निघायचं सकाळी. मॅडम ती एक गोष्ट सांगा तर दही लावून गेलेलं. मग आता त्याचं आम्ही आज मस्तपैकी कढी केलेली आहे. मेकअप आर्टिस्ट यांचं स्पेशल कढी पण चांगलं करते ती मस्त. आता जेव सार्थक गेलाय त्याच्या कामासाठी. तो आला की मग इथं आता माहोल एवढा मस्त झाला आहे. घरी पण कढी गेली आहे आणि इथं आम्ही आता मस्तपैकी गरम गरम वडे घेऊन जाणार आहे कढीसोबत. कढी आणि वडा. भैयाने आता मस्तपैकी गरम गरम वडे सोडले आणि आता ते घेऊन जाऊ. The next day. मंडळी जिजा आता मी हर्षदा मेकअप आर्टिस्ट सार्थक आम्ही निघालोय मिरजगावला. तर मंडळी आता आज किती तारीख आहे का. 14 मे आहे. आणि असे जसं तुम्ही बघितलेलं ब्लॉग आम्ही हे असं कट करत चालले येणार आहे. असं 4-5 दिवसांचा तो कंबाईन असेल ब्लॉग. आणि आता मग मेकअप आर्टिस्ट मी आणि मामा चाललोय मिरजगावला. जसं सारखं म्हणतोय मी यात्रा आहे.
तर आता मिरजगावच्या पुढं ती यात्रा आहे, ती आता सुरू होईल. मग आता तर आम्ही निघालोय जिजाकडे, म्हणजेच मामाच्या गावी आम्ही निघालोय. आणि आता आवरलंय सगळं बऱ्यापैकी, सगळं बॅग बिग सगळं घेऊन आवरले आणि आता निघतोय बघा. मॅडम जाऊन चाललंय लास्ट मुवमेंट पॅकिंग सुरूच असते, ते काही संपत नाही जेवढ्यावर. मी पण आत्ताच बॅग पॅक केली खरं तर, आता निघायचं आहे म्हणल्यावरती. आधीसारखं होत नाही रे आता, आराम करा. रात्री ऑफिस आणि सकाळी आवरायचं आणि आता मग निघायचं मिरजगाव. महिनाभर आधी 8 दिवस तरी आधी. आता सारखं गावाला जाणं होत असेल ना, 1 तास आधी. 1 तास आधी भरायची. नाही, मी तरी रात्री भरली. मी सकाळी भरली आता उठल्यावर. मी आत्ता भरली बघ. माझं कधीच असं माझं पण नसायचं, आधी तयार असायचं. पण आता सगळ्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. मेकअप आर्टिस्ट असतात माझ्या बसल्यावर. मंडळी आता वाजलेले आहेत 10:30 आणि 9चं टायमिंग होतं. आता आम्ही निघतोय. मामाला आम्ही सोडणार आहे बाहेर, दिसते का मामा? मामाला सोडायचं इथंच. बाय 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 बाय. असं मला रोज करतो जिजा म्हणते अरे काय की बाबा चला 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 आईला राहू दे. आय बसली प्रँक केला. मंडळी आम्ही आता निघतोय मिरजगावला आणि आपण आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. संध्याकाळी आपण मग आता तो दुसरा पार्ट करू ना. अरे तू चला म्हणतो काय ब्लॉगचा आपण हे पाहतो का काहीतरी प्लॅन बघू. आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.